वेळ मी भूक लागली तर उपाशी राहीन, पण मी हिला उपाशी ठेवू शकत नाही, कारण प्रेम आहे बाबा. अरे तुझ्या ऐक ना, त्यांना तेवाला सांग ना तू माझ्या घरी आलेला. हा ए नको बाबा, मी नाही सांगत. आओ सांगा ना. अहो ऐको बनन बनन पोरी तुला दुनिया मी सारी दाखवीन, देऊन सफर सफर दर्याची या नकवाची बनवीन नाकवीन. सो गाईज, तुमचा लॉग चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आणि सगळी मला विचारतात का भाई तुझी खरी गर्लफ्रेंड कोण आहे. नवरा बायको सिरीज मध्ये वेगळी पोर, गर्लफ्रेंड सिरीज मध्ये वेगळी पोर. अरे बाबा तुझी गर्लफ्रेंड तरी कोण आहे नक्की. तर तुम्हाला बघायचे का माझी खरी गर्लफ्रेंड कोण आहे, बघायचे का बोल. पण तिला पण व्हिडिओ काढायला आवडतात म्हणून मी तिला पसंत केले. बट आता दाखवतो तुम्हाला खरी गर्लफ्रेंड कोण आहे. अरे ये ना लवकर, त्यांना बघायचंय. ये ना जोरीला जेलून जेलून पोरी तुझे जीवनाला माझ्या थकलो, मी तो लगीन लगीन करून तुला. So hello guys. फायनली ही माझी गर्लफ्रेंड आहे. Finally हीच माझी गर्लफ्रेंड आहे. हा लाईफ टाईम वाली गर्लफ्रेंड माझी हीच आहे. आणि हिची आणि माझी ओळख आता कशी झाली सांगतो. सांगू मी का तू सांगतेस. मी सांगते ना. अरे मी सांगतो ना. नाही, मला अरे सांगू दे ना. अरे ती लोक किती एक्साइटमेंट आहे तुला माहिती का. ते विचारतात पण मला पण एक्साइटमेंट आहे ना. मला पण ना. आता मी सांग कशी ओळख झाली. ठीक आहे दादा, तू सांग तुझ्या चॅनल हा हा खूप इंटरेस्टिंग आहे आमची ओळख ना. मला वाचायला येते. तू तसा होता तेव्हा. आम्ही दोघं एकाच कॉलेजमध्ये भेटलो. ती 12वीला होती, मी कॉमर्सला होते, तू सायन्सला होतीस. सायन्सला होती. मी सायन्सला. आणि आम्ही कॅन्टीन जवळ ही यायची सारखी. काय यायची ते सांग ना. मी वडापाव खायचा असायचो किंवा मंचुरियन वगैरे खायचं असायचो, बट ही घरून डबा घेऊन यायची. आणि नंतर हिला दिसलो का मी रोज बाहेरचा खात आहे, तर बिचारीने असा विचार केला. एक दिवस मी तुझ्याकडे आली तुझ्याशी बोलायला की तुझी तब्येत खराब होणार आहे ह्याच्यामुळे. मग त्याच्यानंतर ती सांगायची का मी मैत्रिणीला डबा घेऊन जाणार आहे, पण ती खास माझ्यासाठी घेऊन यायची का मी आजारी नको पडायला. एवढी पहिल्यांदा मला काळजी घेणारी मुलगी भेटली ती म्हणजे. असं काही इंटेन्शन नाही होता आमचा, फक्त ऍज अ फ्रेंड म्हणून मी डब्बा घेऊन जायची त्याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर आम्ही सोबत जेवायला लागलो आणि टाइम स्पेंड करायला लागलो. नंतर मध्ये मध्ये ही भरवायची मला जेवण. सगळे मित्र नाही होतं यार, पप्पा पण बघणार आहे ब्लॉग. हा परत सगळे मित्र बोलायला लागले का बाई नक्की काय चालू आहे तुझं, सांग करा सांग. पण तेव्हा पण आम्ही तेव्हा आम्ही बेस्ट फ्रेंड होतो. बेस्ट फ्रेंड झालो. बरोबर. बट तेव्हा वाटायचं का सगळ्यांना आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत. बरोबर. 2019. हा 2019 बरोबर. ठीक आहे. आम्ही भेटलेलो 2018 मध्ये आणि बेस्ट फ्रेंड झालो 2019 मध्ये आणि रिलेशनशिप चालू झालं 2020 मध्ये कोरोना मध्ये. तर पुढची आम्ही स्टोरी पुढच्या लोकेशनला सांगतो. ओके चला. शपथ. अरे थांबा त्यांना सांगायलाच विसरलो मी. तर आम्ही 2020 मध्ये रिलेशनशिप मध्ये आलो आणि 2021 मध्ये 2-4 महिने झालं. आणि एवढी भारी दिसायला लागली ना. आधी तर भारी दिसत होती ना, नंतर जाम भारी दिसायला लागली. भारी दिसायला लागली मग नंतर हिच्याकडण्याची पोरा बघायला लागली. पोरी बघणारच आहे ना पोरं. आपण ती एवढी भारी दिसत होती पण माझी जळत होती ना डोल्यात. अशी डोल्यानं माझी आग लागली जायला तुझ्या पोरा बघत होती. तर काहीच नाही होतं. मला माहितीये तुझ्या मनात फक्त मीच होतो, पण बाकीच्या पोरांच्या मनात तू बसलेलीस ना. पण माझी चुकी कुठे आहे. मग शेवटीला आमचा पोराचे breakup झाला. ब्रेकअप झाला, कारण पोरांनी तिच्याशी बोलायला जाईल आणि पण त्यांच्याशी बोलत. मला माहितीये तू फ्रेंडली बोलत होती, पण काय करायचंय बोलायची. पण मी एवढाच बोलत होती, गुड मॉर्निंग गुड नाईट याच्यापेक्षा जास्त नाही बोलत होती. पण गरजच नाही ना बोलायची. पण मी सर्वांना ब्लॉक पण केलं. ठीक आहे. मग शेवटीला सगळ्यांना ब्लॉक बिक केला. मग नंतर 2-3 दिवस गेला असत, नाही मन राहीत झाला. भेटलो कॅफेला भेटलो. मग कशाला एकदम गोड लगेच. ये ना चल फोटोशूट करूया. गाइस आम्ही भरपूर फोटो काढलेत तरी पण मंद बोलतो फोटो काढूयात.
काय मला करायचं आता दिसतील इकडे बघा फोटोज. अरे बट प्रेम आहे ना तुझ्यावर, मग तुझ्यासोबत फोटो काढायला पाहिजेतच. मला एक फुल पाहिजे. हा फुल पाहिजे. बॉटल नाही घेतलं ना पाण्याची. नको पाणी. आता आम्ही मंदिरात चाललोय पाया पडायला, तर चला तुम्ही पण या. ओके, इकडून चला. रस्ता आहे ना? नाही इकडून रस्ता आहे. तू Shoes विसरली. पण घे ना, तिकडेच आपण तू ठेवू. विसरलीस लगेच. एक दिवस अशीच मला पण विसरून येशील हा रस्ता. तुला नाही विसर, बाकी तुझे शूज. अरे शूज नको, शूज मला नंतर हवे आहेत. अरे नको ना, अरे नको ना, अरे प्लीज. अरे तू नको माझ्या हातात शूज घेऊ. तिकडे परत यायला लागत नाही. अरे ठीक आहे ना, ठीक आहे चला गाईज. घे घे शूज घे. घेतो तर शूज. काय करायचं. घे, मी तुझ्या ब्लॉग घेते. सो गाईज आता आम्ही शूज घ्यायला आलोय. म्हणजे काढलेलंच परत घातलं. म्हणजे ऍक्च्युली आम्हाला आता जायचंय मंदिरात. तर मंदिरात पाय पडून घेतो. ओम नमः शिवाय. मी तुझ्या सोबत आले तर मी तुला बघ ना जायला. तुझ्यापेक्षा चिकना दिसतोय. तू आहेस चिकना, आता चिकनाच दिसणार आहे ना. तुझं चिकन आहे हो, बाकी कोणाचं नाही. तू माझाच होऊ शकतो, अजून कोणाचा नाही. दम पण नाहीत कोणाचा व्हायचा. डायरेक्ट मर्डर. डायरेक्ट मर्डर करून टाकशील बाबा तुला सोडून गेलो तर. सो नाउ वी आर गोइंग टू टेम्पल. यस. आणि आपल्या मेन चॅनल आपले नवीन व्हिडिओ पण लवकरच येते. त्याचा पण प्लॅन चालू आहे. मे बी याच आठवड्यात येईल आपली नवीन व्हिडिओ. आता जस्ट तुम्हाला लव्ह स्टोरी सांगतो कशी काय झाली आमची बस. आणि व्हिडिओ आपली मेन चॅनलवर एकदम बॅकार येणार आहे भाई. टॉपिक नाही सांगू शकत कारण टॉपिक यावेळी रिलेटेबल आहे, पण काहीतरी भयानक आहे एवढा नक्की. सो थांबा, आता मोबाईल बंद करतो, दर्शन घेऊन येतो. ओके. हिला मी सोबत घेऊन आलो ना, काही तर एक फोटोमध्ये मनच भरत नाही. तुझ्या 50-60 फोटो कुठंच नाही. असा फोटो कर, तशी रील कर, असा कर तसा काय बाबा डॉकआउट करते बाबा ही. नको असं वाटतं कधी कधी, पण काय आता काय नाही करू शकत. काढू की नाही फोटो? हे बाबा काढ फोटो. नाही तर डायरेक्ट कॅन्सलच करेल. माफ कर, चुकी झाली माझी. सॉरी बोल. सॉरी. काय करणार आता, तुझ्यासाठी सॉरी बोलू शकतो. लवकर त्याची फोटो काढते ना, मग मी तुम्हाला भेटते. कुठला सॉरी बोलत नाही, पण तुला बोलतो कारण तू माझी आहेस म्हणून मी तुला सॉरी बोलतो. तुला बोलायलाच लागणार आहे. हो. नॉनसेन्स. बंद कर, पकड. इथंच आमचा फ्लॅट घ्यायचा प्लॅन पण आहे. आमचा 2 वर्षात काम जर सक्सेस झाला एक, तर आमचा प्लॅन आहे का फ्लॅट घ्यावा आणि आम्ही नक्कीच इथंच फ्लॅट घेऊ. आणि EMI वर नाही हो, डायरेक्ट कॅश. म्हणून 2 वर्षात घेऊ. EMI वर का आताच घेऊ आम्ही घ्यायचं झालं तर. पण खूप भारी बिल्डिंग. पण खूप भारी आहे, मला तर जाम भारी वाटला. मला पण खूप आवडलं. तुम्हाला पण एकदा परत दाखवते. नक्की. तर गाईज आता आम्ही चाललोय नाश्ता करायला दोघे. आम्हाला मला खूप भूक लागली. हिला भूक लागली. एक वेळ मी भूक लागली तर उपाशी राहीन, पण मी हिला उपाशी ठेवू शकत नाही कारण प्रेम आहे बाबा. अरे तुझ्या ऐक ना, त्यांना तेव्हाला सांग ना तू माझ्या घरी आलेला. हां. ए नको बाबा, मी नाही सांगत. आओ सांगा ना. अहो तुझी माझी जोरी दिसतय भारी, जोऱ्यानी येईन मी तुझ्या घरी. तुझी माझी जोरी दिसतय भारी, जोऱ्यानी येईन मी तुझ्या घरी. काय सांग ना त्यांना. तू अहो बोललीस मला. तू मला अहो बोलली. नाही मी नाव नाही बोलत. तुम्हाला त्यांना अहो सांग, बोल. लवकर सांग. तर मी हिच्या घरी गेलेलो आणि नेमका दिवस होता रक्षाबंधन आणि हिची मम्मी वगैरे सगळी घरी होती. तर हिची मम्मी बोलते का तुम्ही आता कसं मित्र आहेत ना, तर बोलते का राखी बांधूनच जा. बाबा राखी बांधू बोलली, माझी छाती डायरेक्ट 140 वर गेली. बोलो मम्मी आता घेऊन आलेली ताट. बोलो आता केलं संपला, जा बोलो आता सगळा. कारण बोलो भाई आमचा दोघांचा रिलेशनशिप आहे. बोलो आता थोड्या दिवसात घरी सांगायचंच आहे. आणि हिची मम्मी बोलते का राखी बांध. छाती भाई शपथ सांगताना अशी धाडधूड काढायला लागली का नाही, असं वाटतं गावात जीवच जाईल जाता. पण मी नाही काय सांगितलं, बोलो माझी बहीण घरी थांबले, बोलो राखी बांधायचे. असा तसा कलटवून शेवटीला निघलो. आणि त्याच्यानंतर पुढे माझ्या घरी कधी आलंच नाही, आतापर्यंत नाही आलं. माझ्या घरच्यांनी त्याला बोललेला की ये भेटायला, तर बोलतो नाही मी कामात हे ते रिझन देऊन बाहेर भेटतो त्यांना, पण घरी येत नाही माझा.
काय बोलायचं त्याला? जाईल कसं चालणार आहे? जाईल तर जाईल, परमिशन डायरेक्ट सगळं सेट करील लाईव्हचा आणि तेव्हा तुझ्या घरी एंट्री मारेल. तर कधी? थोडे दिवस थांब ना आता. चल ना आपण जाऊया नाश्ता करायला. सो गाईज आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. तुम्ही पण येतायत का? चला चला. या. नको आता मी लॉगमध्ये खाऊ, तुम्ही फक्त बघा, भेटल्यावर देतो तुम्हाला. कधी देणार आहे? रात चलते 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 रात यूं ही कट जाए. इथला गावात मला गाणे काय समजत ना. आता आम्ही आलोय वडाला लेकला. पण इथं का आलं माहितीये का तुम्हाला? आम्ही आहे ना कॉलेजला गेलो ना, फक्त एक लेक्चर करायचो आणि एक लेक्चर नंतर बंक करून आम्ही इथे यायचो फिरायला. कारण फिरायला नाही, एकमेकांसोबत टाइम स्पेंड करायला. हा, बोलायचा मस्त पैकी एकदम जाम रिलॅक्स वाटतं इथं खरंच. तुम्ही पण आता ना तुमच्या गर्लफ्रेंडला घेऊन येतच. माहितीये. आणि आम्ही इकडे येऊन बोलत काम होतो आणि भांडत जात. दुसरी लोक बिचारी मन शांत करायला यायची, पण आम्ही त्यांचं मन दुखवायचो डायरेक्ट भांडून भांडून. तिथल्या तिथं मारायची मला ही. आता काय बोलू आता हिला. आणि एकदा असा सीन झाला का आम्ही इथं भेटायचो, फोटो काढायचो, आम्ही असं म्हणजे काढायचो फोटो. आणि माझा काका आला इथं आणि बोलतो कोण आहे? बोललो मैत्रीण आहे. बोलते मला नको तू पसू म्हणतोय, मला माहिती तुझी हीच आहे म्हणतो, तू दरवेळी हिच्या सोबत दिसतो, गाडीवर दिसतोस, कुठं पण दिसतो, हीच आहे बोलतय. त्यांना हे तरी सांग की आम्ही खूप दिवस झाला आम्ही भेटत होतो आणि काका आहे ना कुठेतरी लांबून उभा राहून आमच्या फोटो काढत होते. हा. ते तरी सांग त्यांना. हा सांगितलं ना तुम्ही, ठीक आहे. हा तर तो आम्हाला एकदम ब्लॅकमेल करायला बघत होता. का बोलते पप्पा तुझा कोणाचं नाव सांगेन, तो का वय का तुझा पोरी फिरवाचा. हा याच्या पोरीने पण त्याच केला, पण मला वर तोंड करून बोलतो पैकी वय का तुझा पोरी फिरवाचा, गप अरेंज मॅरेज कर. आई शपथ. त्याच्यानंतर आम्ही बसलेलो आहे कॅफेला. कॅफेला बसलेलो. हा आणि त्याच्यानंतर आम्ही बघतोय कोणतरी येतोय. कोणतरी येतय. आणि ते कोण होता? तोच तो काका आणि कोणासोबत होता? दुसऱ्या पोरी सोबत. म्हणजे त्याचं लग्न झालं नाही, पण तो दुसऱ्या पोरी सोबत होता. आई शपथ. असा डोका फिरला, काढला फोटो, त्याला ब्लॅकमेल व्हायला. बोलो आता तुझ्या दम आहे ना दम, तू आमच्या घरी सांगूनच दाखव का आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत. भाई डायरेक्ट गप झाला, कारण आमच्यात हिंमत नव्हती का लवकर घरी सांगावं. जर घरी लवकर सांगितलं असतं तर आमचा रिलेशनशिप इथपर्यंत आला नसता. आणि आमचा प्लॅन आहे किती वर्षात करायचा? 4-5 वर्ष आहे. चार- कारण की आता तुझा बर्थडे येतोय, तिचा बर्थडे येतोय या महिन्यातच आहे, बट डेट नाही सांगू शकत मी आता कधी आहे. आणि आय थिंक नेक्स्ट व्लॉग बर्थडे वरच असेल. खरं हा, सरप्राईज बिरप्राईज काहीच भेटणार नाही हो, का? नाही भेटणार. मला असं नको, मला पाहिजे. नाही देणार तुला सरप्राईज. का? मला पाहिजे. तू दरवर्षी देतो ना, मग हे वर्षी का? देईल देईल काहीतरी देईल, खरं. नक्कीच. हे ब्लॉगला तुम्ही भरभरून प्रेम द्या आणि असं सपोर्ट करत राहा. आणि ह्या ब्लॉग मध्ये बर्थडे विशेस करा. आणि तुम्हाला नेक्स्ट बर्थडे ब्लॉग कधी पाहिजे हे नक्की सांगा तुम्हाला. आणि साईला काहीतरी चांगलं चांगलं प्लॅन्स द्या की ते मला क्यूट सरप्राईज देऊ शकतो आणि मी हॅप्पी झाली पाहिजे. आणि गिफ्ट बद्दल पण त्याला द्या काहीतरी सजेशन, कारण की तो काय पण गिफ्ट देतो. हा, मला जे पाहिजे ते मला देत नाही. तर त्याच्यामुळे काय बोलायचंय का तुला आता? नाही, तुम्ही मला काय बोलायला शिल्लक ठेवलाच नाही. तुम्ही नेक्स्ट ब्लॉगला बघायला विसरू नका. आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये पण खूप जास्त तुम्हाला बघायला चांगलं चांगलं भेटणार आहे. हा ब्लॉगला तुम्ही एन्जॉय केलाय तर प्लीज कॉमेंट सेक्शनला कॉमेंट करा. आणि तुम्ही पण ह्या लोकेशनला या आणि आला असेल तर आम्हाला कॉमेंट करून सांगा, पण आम्ही पण तुम्हाला भेटायला येऊ. नक्कीच कपल आपण फिरायला जाऊ. ये ओके, चलो बाय बाय, थँक्यू सो मच. थँक्यू.